न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिलांना पहिले 2 हप्ते मिळाले, पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 1,00,000 महिलांचा लाभ बंद झाला आहे। त्यात 4 चाकी वाहने असलेल्या संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेचे लाभार्थी महिलांचा समावेश आहे। याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ 1,000 ने कमी करण्यात आला आहे। आता योजनेचा 11वा हप्ता मे अखेर वितरित होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 15,566 महिलांकडे 4 चाकी वाहने असल्याची यादी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाली होती। याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे। वार्षिक 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांची देखील पडताळणी झाल्याने त्यात देखील हजारो महिलांचा लाभ बंद झाला आहे। आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे माहित नाही। यामुळे त्या महिला अद्याप लाभ मिळेल या आशेवर आहेत। शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत लाभ मिळणे अपेक्षित असल्याने मे अखेर योजनेचा पुढील हप्ता मिळेल असे अधिकारी सांगत आहेत, पण किती महिलांना तो लाभ वितरित होईल याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही। सोलापूर जिल्ह्यातील 11 लाखहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते। त्यापैकी 4 चाकी वाहने असलेल्या संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा लाभ बंद झाला आहे, तर शेतकरी सन्मान निधी योजनेतील महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये लाभ दिला जातोय। जिल्ह्यातील नेमके किती लाभार्थी कमी झाले हे जिल्हास्तरीयवर समजत नाही। 1 जून 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। आता 11वा हप्ता मे अखेर मिळणार आहे। दरम्यान योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बाल कल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे। जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थींनी लाभ मिळाला किंवा नाही याची माहिती समजत नाही। त्यामुळे अनेक महिलांना तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे।